सियावर रामचंद्र की जय. म्हणजे रामायणाची कथा आपल्याला पुढे न्यावी लागणार आहे आणि या कथांना मिळणारा प्रतिसाद बघून शिवकथा आणि रामायण दोन्ही चालू ठेवायचं की एक दिवसाआड चालू ठेवायचं, मध्ये मध्ये वेगळ्या कथा सांगत राहायच्या, हे आपण बघणार आहोत. पण आपण घेतलेलं व्रत सोडणार नाही तेवढं नक्की आहे. तब्येत खराब झाली होती त्यामुळे ते करता आलं नाही, म्हणूनच मी तुम्हाला एकच करू का असं विचारलं होतं, हे सगळं होतं. आता आपण रामकथा जराशी पुढे नेऊया. वालीला मारल्यानंतर म्हणजे आपण वालीच्या मरणापर्यंत आलेलो आहोत. रामचंद्रांनी लपून ते युद्ध कसं केलं, त्याला माळ कशी घालायला लावली, हे सगळं आपण बघितलं. आणि वाली जेव्हा जखमी होऊन पडला आणि वालीनी रामचंद्रांनाच प्रश्न विचारला, देवा असं का करावं, तेव्हा रामचंद्रांनी काय उत्तर दिलं होतं ते देखील आपण पाहिलं. या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला महत्वाची वाटते, जी सांगावी वाटते रामचरित्राच्या मधली. वाचताना कळताना म्हणजे सातत्याने हिंदू धर्मावर जे आरोप केले जातात त्या आरोपाचं उत्तर तुम्हाला इथे मिळतं. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या वियोगाने वालीची पत्नी तारा ही जीव द्यायला निघालेली होती. ती म्हणाली की आता माझ्या जगण्याला अर्थ नाहीये, मी मेलच पाहिजे. पण रामचंद्र, लक्ष्मण, अंगद आणि सुग्रीव ताराला सती जाण्यापासून थांबवतात. ते म्हणतात हे योग्य नव्हे, तू सती नाही गेलं पाहिजे. वाली गेलाय, जाणार आहे, त्याच्यामुळे तुझा जीव तू संपविण्याचं कारण नाही. आणि असं काहीही होणार नाहीये की ज्यामुळे तुझ्या मुलाचा तुझा घात होईल, अशी कोणतीही कृती होणार नाहीये. वालीला तर जगण्याचा जाण्याचा मार्गच सांगितलाय, तेव्हा वालीनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विसर पडू दिलाय. मरता मरता वाली आपल्या पुत्राला जवळ घेतोय आणि म्हणतोय, अंगदा, एक लक्षात ठेव, जे घडलंय ते समजातून गैरसमजातून घडलंय. रामचंद्र कोणी साधे व्यक्ती नाही आहेत, ते प्रत्यक्ष ईश्वर आहेत. ते सांगतील त्याप्रमाणे तू काम कर आणि तुझा काका सुग्रीव हा तुझा हितेशी आहे, तो सांगेल त्याप्रमाणे कार्य कर. आणि त्यासोबत मरता मरता वाली आपल्या बंधूला बोलावून घेतो, सुग्रीवाला. म्हणतो, सुग्रीवा, झालं ते झालं, संपलं. यात काही फार आता दुःख मानण्यात काही अर्थ नाही. माझा जीव जातो आहे आणि माझ्या गळ्यामध्ये एक फुलांची माळ आहे जी टवटवीत आहे. माझा जीव जाताच या फुलाच्या माळेतलं चैतन्य निघून जाईल आणि ही माळ सुकून जाईल. त्याच्या आधी म्हणजे माझ्या मृत्यूच्या आधी माझ्या गळ्यातील ही फुलांची माळ, ते कमल पुष्पांची माळ तू काढावी आणि तुझ्या गळ्यात घालावी. म्हणजे माझ्या अंगी असलेल्या सगळ्या दिव्य शक्ती तुझ्यात विद्यमान राहतील. माझं राज्य सांभाळण्याची क्षमता तुझ्यामध्ये येईल. तूही एक सशक्त आणि बलशाली राजा होशील. विचार करा हो, विचार करा. ज्या वालीला सुग्रीवाच्या बद्दल प्रचंड राग होता, ज्याला मारण्यासाठी वाली स्वतः तत्पर होता, त्या सुग्रीवाने रामचंद्रांना सोबत घेऊन वालीला मारलाय. आता वाली मृत्यूपंथावर आहे आणि तो आपल्या गळ्यातील माळ काढून सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घालतोय. सुग्रीवही आपल्या भावाची आज्ञा पाळतोय आणि ती माळ आपल्या गळ्यात घालून घेतोय. तेव्हा सुग्रीव द्रवतो, संपतो. वालीच्या विषयी असलेला सगळाच राग त्याच्या मनातला निघून जातोय. तो आपल्या बंधूची क्षमा मागू लागतोय. तो म्हणतो, हे का केलत, हे असं का केलत? ज्या राज्याची प्राण्यांचं राज्य म्हणून आपण ओळख करून दिली होती, त्या राज्यात सुद्धा जेव्हा आपलं राज्य शत्रूच्या ताब्यात नाही तर आपल्या बंधूंच्या ताब्यात जात आहे आणि तो आपल्या परिवाराच्याही सुखाचा विचार करतो आहे. तारेला तो म्हणजे पत्नीला तो सती जाऊ देत नाही. आपल्या पुत्राचा सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त करतो आहे. अशा आपल्या बंधूच्या हाती राज्य जाणार असेल तर राज्य सुरक्षित राहावं यासाठी आपल्या पश्चात येणारा बंधू सशक्त असावा
याची व्यवस्था वाली करतोय. तुम्हा आम्हा सामान्य जीवांना एक मरकट ज्ञान देऊन जात आहे. मरकट ज्ञान देऊन जात आहे. चोरानी खाल्लं हरकत नाही, पण भावानी खाल्लं नाही पाहिजे, त्याला मिळालं नाही पाहिजे, ही तुमची आमची नियत. रामायण काय सांगून जाते म्हणून मी म्हटलं, रामायण ही 3 बंधू समूहांची कथा आहे. एक रामाचा बंधू समूह जो मनुष्य रूपातला आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्या भावांची भावना काय लक्षात घ्या. दुसरा बंधू समूह आहे वाली सुग्रीव याचा, जो प्राण्यांचा आहे, त्यांच्यातली भावना काय आहे बघा. आणि तिसरा बंधू समूह आहे रावणाचा, रावण, लक्ष्मण, विभीषण यांचा, त्यांच्यातली भावना काय आहे बघा. या 3 भावनांच्या मधली एक कॉमन गोष्ट आहे राज्य. ते राज्य नेहमी सशक्त योग्य माणसांच्या हातात असलं पाहिजे याची काळजी या 3ही बंधू समूहात घेतली गेलेली आहे. फरक फक्त इतका आहे की वाली आणि सुग्रीव या दोघांनाही ते सशक्त जावं वाटत होतं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांनाही 4ही सशक्त आहेत. कोणाकडेही राज्य राहिलं तरी हरकत नाही, पण ते नीट चाललं पाहिजे असं वाटत होतं. तर रावण, कुंभकर्ण, विभीषण यांच्यामध्ये आणि शूर्पणखा यांच्यामध्ये रावणाला आपणच सशक्त आहोत, कोणत्याही भावाच्या हातात ते जाऊ नये, आपल्याकडेच राहिलं पाहिजे असं वाटत होतं. म्हणून सावत्र भाऊ असलेल्या कुबेराच्याकडून ते काढून घेतलं. जे राज्य चोरानी खाल्लं हरकत नाही, पण भावाला मिळालं न पाहिजे अशी भावना ज्याच्या मनात येते त्याच्या हातून राज्य निघून जातं. कळलं? आजच्या रामकथेचा एवढाच एक मतितार्थ जरी आपण लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे ना. पण आपण हा भागच लक्षात ठेवायला तयार होत नाही. सुग्रीव आपल्या बंधूच्या गळ्यातली माळ काढून घेतो आणि रामचंद्रांना म्हणतो, देवा आता अंगदाचा युवराज पदावर अभिषेक करूया, माझा राज्याभिषेक करूया. महाराणी तारा तशाच आपल्या स्थानावर अबाधित असतील आणि हे राज्य सांभाळलं जाईल. आपणच स्वतः माझ्या डोक्यावर राज्याभिषेकाच्या धारा ओताव्यात. रामचंद्र करबद्ध होऊन सुग्रीवाला म्हणतात, मित्रा, वालीच्या मृत्यूनंतर हे राज्य तुझं आहे, पण मी तुझ्या राज्यात येऊन तुला राज्याभिषेक करू शकणार नाही, कारण मी वचनबद्ध आहे माझ्या पित्याशी की मी वनवास भोगीन, कोणत्याही राज्याचा पाहुणा म्हणून जाणार नाही. राजसुखे भोगणे मला मान्य नाही. पित्याला दिलेलं वचन मी पाळेल. माझ्या वतीने लक्ष्मण आपल्या राज्याभिषेकासाठी उपस्थित राहील. आपण तो राज्याभिषेक करावा. लक्ष्मणही एका वनवासी जीवाप्रमाणे उपस्थित राहील आणि परत येईल. ताबडतोब मृत्यूपश्चात लगेच अंत्यसंस्कारानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो. राज्याभिषेकानंतर सुग्रीव आपल्या सैन्याला बोलवतो आणि सैन्याची जमवाजमव करण्याची सूचना देऊन लक्ष्मणाला सांगतो, दिवस पावसाचे आहेत, आपण काही दिवस थांबूया आणि मग पुढे दक्षिण दिशेला कूच करूया. या सगळ्या प्रवासात नेमकं काय होत आहे, कसं होणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.